या देशामध्ये चोराला चोर म्हणणं, डाकूला डाकू म्हणणं हा गुन्हा ठरते आहे। अशा पद्धतीचं जे वातावरण या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही सरकारच्या माध्यमातून जे निर्माण झालेलं आहे, त्याच्या विरोधातली लढाई काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये ही लढण्याचं काम सुरू झालेलं आहे। आपल्याला लक्षात असेल की 5 वर्षाच्या पहिले कर्नाटकमध्ये ललित मोदी, नीरव मोदी हे चोर आहेत अशा पद्धतीची भूमिका राहुल गांधींनी मांडली आणि तिसऱ्याच मोदींनी सुरतमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि मागच्या काही काळात पहिले सुरतेच्या जिल्हा न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षाची सजा सुनावली आणि तातडीनं त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। आणि म्हणून हुकुमशाहीचा एक कळस या गेल्या 9-10 वर्षामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून, भाजपच्या सरकारच्या माध्यमातून या देशात सुरू झालेला आहे। राहुल गांधीजींनी सातत्यानं लोकसभेमध्ये सुद्धा, पदयात्रेच्या माध्यमातून सुद्धा अदानींनी ज्या पद्धतीनं LICचे पैसे असतील, कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असतील, SBIचे पैसे, SBI बँकेतले पैसे असतील, खोटे कागद दाखवून विदेशामध्ये ज्या सेल कंपन्या तयार केल्यात, त्या खोट्या सेल कंपन्या दाखवून LIC ज्यामध्ये जनतेच्या मेहनतीचा घामाचा पैसा राहतो, SBI बँकेमध्ये जनतेचा मेहनतीचा घामाचा पैसा राहतो, कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा जो त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मिळतं, हे सगळेच्या सगळे पैसे अदानीला देण्याचं काम झालं। मग एअरपोर्ट असतील, समुद्रातले पोर्ट असतील, रेल्वे असेल, पेट्रोलियम असेल, जेवढे PSUs आहेत, या सगळ्याच्या सगळ्या अदानीला देण्याचं काम ठरवून केल्याचं काम जे झालं, मी तुम्हाला नियम सांगतो की यांनी त्याच्यामध्ये स्पर्धा करायला पाहिजे। आता सगळं खाजगीकरण करायला BJP निघाली, आरक्षण हा विषय त्याच्यातून संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी केलं, कारण की यांना संविधानच मान्य नाही। कुठल्याही याच्यामध्ये सरकारने याच्यामध्ये कॉम्पिटिशन केलं पाहिजे। एका व्यक्तीला 2च संस्था त्यांना देता आल्या असत्या, पण सगळेच्या सगळ्या अदानीला का दिलं जातं? डिफेन्ससुद्धा अदानीला देण्यात आलं। त्याच्यामध्ये चायनाचा माणूस तो कोण आहे हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला। आणि आपण पाहिलं की देशाच्या इतिहासामध्ये मी पण सुद्धा गेले 6 वेळ विधानसभा आणि लोकसभा अशा याच्यामध्ये मी काम केलेलं आहे। संविधानिक आणि असंविधानिक कुठले शब्द असतात त्याची एक डिक्शनरी आमच्या लोकसभेत आणि विधानसभेत आम्ही ठेवलेली आहे की कोणते शब्द असंविधानिक असतात आणि ते वगळायला पाहिजे। पण अदानीचं आणि मोदीचा संबंध काय? विदेशामध्ये सुद्धा मोदींच्या बरोबर अदानी आपल्याला पाहायला मिळालं। अदानींना आपल्या पॉवरच्या अधिकाराच्या रूपानं जागतिक पातळीवर सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले गेलेत। देशातल्या संपत्त्या अदानीला विकण्याचं काम झालं आणि म्हणून फक्त अदानी आणि मोदींचा संबंध काय हाच प्रश्न विचारला गेला। ज्या विदेशामधल्या ज्या सेल कंपन्या आपण उघडल्यात, ज्याच्यामध्ये 20,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी दिसते आहे, हे पैसे नेमके कोणाचे, अदानीचे की मोदींचे? हा सवाल राहुल गांधींनी त्या ठिकाणी विचारला। आणि चोर के दाढी में तिनका अशी जी कहावत आहे त्या पद्धतीची ती भूमिका झाली आणि रागाच्या भरात लोकशाहीला चिरडण्याचं काम, आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या भाजपरूपी सरकारने या देशामध्ये राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप त्यांनी केलं। आणि म्हणून पूर्ण देशभर प्रचंड रोष, प्रचंड राग जनतेच्या मनात आपल्याला पाहायला मिळते आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये मग कुठं सत्याग्रह आंदोलन, कुठं रस्त्यावरचं आंदोलन, अशा पद्धतीचं या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात
एक मोहीम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि लोकांचा राग लक्षात घेतला तर आपण पाहू की उद्याच्या काळामध्ये जसं कर्नाटकचा ओपिनियन जो पोल आलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेसचं त्या ठिकाणी सरकार निवडून येते असं आपल्याच सर्वेच्या ओपिनियनमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। देशामध्ये लोकांमध्ये मोठा राग आहे आणि गांधीच्या वाटे गेलेले आहेत। जो गांधीच्या वाटे गेला इंग्रजी टिकू शकला नाही। राहुल गांधीजींनी फक्त मी सांगितलं की मी सावरकर नाही मी राहुल गांधी आहे। तर राहुल गांधी एवढं म्हणाले तर विरोधकांना एवढा त्रास का व्हावा हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की महाराष्ट्रामधली आपण स्थिती पाहू की राज्याच्या सरकारला सुप्रीम कोर्टाने हे नपुसक सरकार आहे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर टाकलेलं आहे। हे महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे। खरं तर या सरकारने तातडीनं राजीनामा देऊन बाहेर झालं पाहिजे कारण की हा महाराष्ट्रातल्या पुरोगामी विचाराचा अवमान आहे। शाहू फुले आंबेडकर विचाराचा अवमान आहे आणि या विचाराचं महाराष्ट्र असताना हे नपुसक सरकार ज्या महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे हे माननीय सुप्रीम कोर्ट म्हणत आहे। हे आम्ही नाही म्हणत आहे, आम्ही आरोप नाही करत आहे, सुप्रीम कोर्ट म्हणत आहे आणि राज्याचे गृहमंत्री सांगतात की सुप्रीम कोर्टाने असं काही म्हणालेच नाही। आपल्याला लक्षात असेल की 2 याच्यामधले तारखा झाल्यात आणि दोन्ही तारखामध्ये त्या ठिकाणी सरकारला सांगण्यात आलं होतं त्या काळामध्ये की ही जे काही ही हिंदूंच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये जे एक तणाव निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे, धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम चालू आहे, देशातही हिंदूचं सरकार आणि राज्यातही हिंदूचं सरकार, मग हिंदू आक्रोश कशासाठी? आखरी सवाल हा येतो ना, आम्ही लगेच हिंदूचं सरकार निवडून तर हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे, पण हिंदूचं सरकार राज्यामध्ये असताना देशामध्ये असताना हिंदूचा आक्रोश कशासाठी? आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम झालं आणि म्हणून त्या पद्धतीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी झालं। CRPC ॲक्ट प्रमाणे CRPC 151 प्रमाणे तातडीनं पोलिसांनी त्या सगळ्या आक्रोश यात्रा त्या थांबवल्या पाहिजे होत्या। ह्या सूचना पहिल्या तारखेमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने दिल्या होत्या, पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी खोटा व्हिडिओ रेकॉर्ड दाखवून कोर्टाची दिशाभूल केली आणि कोर्टाची दिशाभूल केल्यामुळे आखरी माननीय सुप्रीम कोर्टाला हे नपुसक सरकार आहे, हे जातीवाद धर्मवाद याच्या आधारावर जनतेचे मूळ प्रश्नाला बकल देण्यासाठी या पद्धतीचं कृत्य हे सरकार करते आहे। अशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी मांडलं असताना सुद्धा राज्याच्या गृहमंत्र्याचं मी स्टेटमेंट वाचत होतो, ते म्हणतात की माननीय न्यायालयाने असं काहीच म्हटलेलं नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य आता राज्याचे गृहमंत्री हे स्वतः ॲडव्होकेट आहे, त्यांना माननीय सुप्रीम कोर्टाने जे स्ट्रक्चर पास केलेले आहेत त्यांच्यावर हेही कळत नसेल तर मग हे दुर्भाग्य महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज ज्या ठाण्यामध्ये आपण पाहतोय की ठाण्यामध्ये ना पोलीस सुरक्षित राहिले, ना सर्वसामान्य व्यक्ती सुरक्षित राहिलेला नाही। जितेंद्र आव्हाडाच्या बॉडीगार्डचं आत्महत्या हा सुद्धा एक संशयाचा भाग ठरलेला आहे। ज्या पद्धतीनं पोलिसांवर दबाव आणला जातो आहे, चुकीच्या कारवाया करायला भाग पाडण्याचं काम केलं जात आहे, त्याच्यातून ह्या घटना पुढे येतात आहेत। आता त्याच्यातला तपास चाललेला आहे, त्याच्यावर मी आज काही जास्त बोलणार नाही, पण जे काही मला माहिती आहे ते संशयास्पद आहे। पोलिसांचा दबाव सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे। सामान्य जनतेला या ठिकाणी जगणं मुश्किल झालेलं आहे। आमच्या पक्षाचे कार्यकर्ते गिरीश कोळी यांच्यावर जो प्राणघातक हमला त्या दिवशी करण्यात आला तो कशासाठी करण्यात आला? हे कोणाचे लोक होते? काय सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी आता जगण्याचा अधिकार राहिलेला नाही? मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये समजा सामान्य माणसं सुरक्षित नसेल तर हे सरकारच बरखास्त केलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका राज्यपाल महोदयाकडे आम्ही करणार आहोत। कारण की या पद्धतीचा हा जो लोकशाही विघातक व्यवस्था या सरकारच्या माध्यमातून केली जात असेल तर निश्चितपणे या सरकारच्या बद्दलचं माननीय राज्यपाल महोदयांनी त्वरित याला लक्ष घालून याच्यावरची पूर्ण माहिती मागून त्या पद्धतीनं सरकारवर कारवाई करावी ही मागणी
आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय राज्यपाल महोदयाकडे आम्ही करणार आहोत. काय प्रश्न असेल विचारा. नाना, तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही राज्यपालांकडे मागणी करणार आहात. काँग्रेस हा पक्ष करणार की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही सगळे एकत्रित मागणी करणार आहात? मी ठाण्याला आल्यानंतर जे काही मी पाहायला मिळालं, जे काही मी ऐकलं, मग जितेंद्र आव्हाडाचे बॉडीगार्ड असेल, आमच्या पक्षाचे नेते गिरीश कोळी असेल आणि विविध घटना, त्याच्यामध्ये आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष चव्हाण यांना सुद्धा धमक्या आलेल्या आहेत. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या ठाण्याच्या शहराच्या अध्यक्षाला समजा धमक्या येत असतील, त्याला धमकवलं जात असेल, त्याला जीवे मारण्याचा धमक्या येत असेल आणि पोलीस त्याच्यामध्ये लक्ष घालत नसेल, तर आखरी पोलीस विभागाचं नेमकं त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, माफियांचा आहे की सरकारचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समोर येतील. आणि म्हणून मी इथं आल्यानंतर जे काही मला ऐकायला मिळालं आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राज्यपालांना मोदयांना भेटू आणि ही सगळं ठाण्यामध्ये चाललेलं, महाराष्ट्रात चाललेलं, कारण की आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दोन धर्मामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मारपीट झाली, पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. आज जे काही मला माहीत आलं की काही लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या पद्धतीचं धार्मिक तेढ निर्माण करणारं महाराष्ट्रातलं सरकार हे जाणून बुजून जनतेचे प्रश्न त्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा प्रयत्न करतोय का? गेल्या 10 महिन्यापासूनचं महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार हे सबसेल फेल ठरलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार धोक्याने पाडलेलं, त्याच्यातही लोकांमधला रोष होता. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की सरकार प्रत्येक याच्यावर पैसे लुटा, जनतेचे पैसे लुटा, तिजोरीतले पैसे लुटा आणि मग पैशानं राजकारण करा, या पद्धतीची नियत ठेवून महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार काम करते आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. भाजपच्या काळातच जातीय दंगल का होतात, हा सवाल या निमित्तानं आम्ही सरकारला विचारतो. कारण की आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं. कांद्याचा शेतकरी असेल, कापसाचा शेतकरी असेल, तुरीचा शेतकरी असेल, चणा शेतकरी असेल, द्राक्ष शेतकरी असेल, धानाचा शेतकरी असेल, या राज्यामध्ये कुठलाही शेतकरी सुखी नाही. मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये आता नोकर भरती करायचं सरकारने घोषणा केलेली आहे. प्रशासकीय व्यवस्था संपुष्टात आणायचं आणि आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आरक्षण पूर्ण संपवून टाकायचं. शेड्यूल कास्ट, आदिवासी, ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती, एंटी या सगळ्यांचं आरक्षण संपवण्याचं पाप महाराष्ट्रातलं सरकार करते आहे. जनतेमध्ये मोठा रोष आहे, तरुणांमध्ये रोष आहे, कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. प्रत्येक व्यवस्था रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करताय आणि हे सगळं पाप लपवण्यासाठी या पद्धतीचे धार्मिक विवाद निर्माण करून सरकार मूळ मुद्द्यापासून पळते आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून सरकारचं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. सरकारला सांगून सुद्धा, जसं आमचे ठाण्याच्या अध्यक्षांनी पोलीस कमिशनरला कळवलेलं आहे, आमचे गिरीश भोईंनी कमिशनर इथले जे आहेत जगजीत सिंग त्यांना कळवलेलं आहे. पोलीस का लक्ष घालत नाही? छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने झाले. काँग्रेसच्याही लोकांनी तिथल्या कमिशनर गुप्ता आहेत त्यांनाच कळवलं होतं की तणाव होत चाललेला आहे, आपण लक्ष घाला. पण तिथं 2 पोलीस पाठवून कमिशनरने मुद्दामून दुर्लक्ष केलेलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्वतः कळवलेलं पोलिसांना की तणाव वाढत आहे, तुम्ही पण लक्ष घाला. हे सगळं त्या ठिकाणी पोलीस कमिशनरला सांगून, पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस दुर्लक्ष करत आहे. म्हणजे याचाच अर्थ सरकारचं ज्या सूचना पोलीस विभागाला आहे, प्रशासनाला आहे की दंगली होऊ द्या, मारपीट होऊ द्या, रक्तपात होऊ द्या, असं सरकारचा उद्देश आहे का? आणि असा असेलच, कारण की हे सगळं होत असताना अजूनही कोणालाही
छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणावरही कारवाई झालेली नाही, अजून कोणाला अटक केली नाही. पोलीस कमिशनर तो तिथंच बसलेला आहे आणि पोलीस कमिशनरकडे आता एकच ड्युटी आहे. SP असतील, पोलीस कमिशनर असतील, त्यांच्याकडे एकच ड्युटी आहे की पैसे जमा करा, अवैध धंदे सुरू करा आणि ते पैसे जमा करून सरकारकडे द्या. अशा पद्धतीचा काही एक व्यवसाय महाराष्ट्राच्या सरकारने चालू केला आहे का? जनतेच्या सुरक्षेकडे मुद्दामून दुर्लक्ष केलं जाते आहे का? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रामधली कायदा सुव्यवस्थाच याच्यावरच खऱ्या अर्थानं प्रश्न आता निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना या सगळ्या जी काही स्थिती महाराष्ट्रातली आहे या स्थितीची अवगत करून देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून हे आमची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही माननीय राज्यपाल महोदयाकडे जाऊ. संशयास्पद मृत्यू आहे जे मला काही आता ऐकायला मिळालं. आता हा चौकशीचा भाग आहे, पण आम्ही पण आमचं माहिती त्याच्या माध्यमातून घेऊ. पण जो काही मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे तो संशयास्पद आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये काय येतं आणि आम्हाला आमच्या सोर्सेस माध्यमातून काय माहिती येतं याची ताळमेळ बनेल की नाही बनेल तर त्यावेळेस आम्ही हे सगळे प्रश्न उपस्थित करू. कारण की आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सदा सरवणकर ज्यांनी मुंबईमध्ये बंदुकीच्या गोळ्या गणपतीच्या याच्यामध्ये झाडलेल्या होत्या, त्याच्यामध्ये पोलिसांचा रिपोर्ट आला की सदा सरवणकरच्या बंदुकीतून गोळी झाडली, पण ती सदा सरवणकरनी झाडली नाही. म्हणजे या पद्धतीनं राज्याच्या जनतेला खोटं बोलण्याचं काम सरकार करते. मग आखरी सदा सरवणकर गुन्हे दाखल केलेच. विधानसभेत आम्ही लोकांनी प्रश्न उपस्थित केले तर पहिले का असा पद्धतीचा रिपोर्ट आला? काय सरकारवर पोलिसांचा दबाव आहे का? पोलिसांवर दबाव आहे का? हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून जितेंद्र आव्हाडाचा बॉडीगार्डचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्याच्यामागे नेमकं कोण आहे? जी काही माहिती आम्हाला आलेली आहे ती फार वेगळी आहे. ज्या पद्धतीनं आमच्या काँग्रेसच्या अध्यक्षाला फसवण्याचा प्रयत्न केला जातो तसं जितेंद्र आव्हाडालाही फसवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केले होते. अशा पद्धतीनं विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतोय का? आणि म्हणून हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार. सरकारची मनमानी अजिबात आम्ही चालू देणार नाही आणि आम्ही प्रत्येक याच्यामध्ये आमची लढाई उभी करू. कारण की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात या पद्धतीचं हुकुमशाही प्रवृत्ती आणि लोकशाही व्यवस्थेला न मानणारी व्यवस्था अगर सत्तेत असेल तर या सत्तेतल्या त्या जे चेहरे आहेत हे चेहरे जनतेसमोर उघडे करणं हे आमची जबाबदारी आहे. ते आम्ही करू. आज मी आत्ताच विदर्भाच्या दौऱ्यातून आजच मुंबईत आलो आणि मुंबईतून मी ठाण्यात आलो. ठाण्यातून मी आज मुंबईत गेल्यानंतर आज आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मी बोलणार. उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणार, अजितदादाशी बोलणार, जयंत पाटलाशी बोलणार आणि त्याच्यानंतर निर्णय करू. कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही परिस्थिती आत्ता तणावाची झालेली आहे, 2 लोकांचा मृत्यू जो झालेला आहे, त्यामुळे हे सगळी परिस्थिती पाहता सगळ्या नेत्याशी चर्चा करूनच त्याच्यातला योग्य निर्णय घेतला जाईल. या सरकारच्या विरोधात असे निर्णय का यावेत हा एक प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेला आहे. 2 दिवसाच्या पहिले माननीय सुप्रीम कोर्टाने यांना नपुसक सरकार म्हणावं. निधी वाटपाच्या याच्यामध्ये काल माननीय हायकोर्टाने यांच्या विरोधात पुन्हा स्ट्रक्चर पास करावं. ही हुकुमशाही प्रवृत्ती या सरकारमध्ये आली आहे का? राज्याचा समान विकास व्हावा, राज्याच्या प्रत्येक भागाचा विकास व्हावा अशी जी काही संकल्पना आपल्या संविधानिक व्यवस्थेमध्ये मांडलेली आहे, लोकशाहीमध्ये आहे, पण एखाद्या भागाला काहीच द्यायचं नाही आणि एखाद्या भागाला पूर्ण सगळं द्यायचं आणि त्याच्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा
अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आमचे विधिमंडळातले सहकारी वायकर हे माननीय हायकोर्टात गेले आणि त्याच्या आधारावर माननीय हायकोर्टाने सगळ्या निधीबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. आता सरकार काय उत्तर देते त्याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे. कुठेतरी भूमिका यामधून देण्याचं काम केलं जातं आरोप देखील मी मगापासून सांगतोय की शाहू फुले आंबेडकरांचं हे विचाराचं महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळी वर्णभेद आणि या सगळ्या व्यक्तींचे सातत्याने त्यांची लढाई राहिली. पण त्याच शाहू फुले आंबेडकरांना अपमानित करण्याचं काम तत्कालीन राज्यपाल असतील, भारतीय जनता पार्टीचे अनेक मंत्री असतील, ते सातत्यानं करतात. म्हणजे पुण्याचं तर आपण चित्र पाहिलं असेल की तिथले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अवमान केल्यावरच्या ह्याच्यानी एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर शाई फेकली. आता मीडियानी ते दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पेपरच्या माध्यमातून छापलं आणि दाखवलं. तर ज्यांनी दाखवलं त्याच मीडियाच्या लोकांवर कारवाई केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जे पोलीस त्या ठिकाणी सुरक्षित होते त्या पोलिसांना निलंबित करण्यात आलं. आणि ज्या व्यक्तीने शाई फेकली त्याच्यावर तर नॉन बिलेबल ऑफेन्स दायर करून टाकले. आखरी यांना महापुरुषाचा अवमान करण्याचा अधिकार कोणी दिला? आणि ही सगळी व्यवस्था हे संपुष्टात आणण्याचं काम या लोकांनी, भाजपनी सुरू केलेलं आहे. हेच त्याचं महत्त्वाचा भाग आहे. राज्यपाल पदाच्या महत्त्वपूर्ण संविधानिक व्यवस्थेवर बसलेले तत्कालीन राज्यपालांनी तर या महाराष्ट्राची तर बदनामी करण्याचं काम त्या काळामध्ये केलं, महाराष्ट्राच्या महापुरुषाचा अवमान करण्याचं. आणि म्हणून अशा पद्धतीची हिंमत आता मंत्रोपचारामध्ये सुद्धा जे असते त्याच्यामध्ये भेदभाव करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे त्याचं, ह्या सरकारचं त्याच्यामध्ये मोठा इन्व्हॉल्व आहे, त्यांच्या कृतीमुळे इन्व्हॉल्व आहे. ओके, थँक्यू. मी स्वतःच आता CPशी बोलतोय आणि CPंना आम्ही ते सांगतोय. नाही केलं तर मग आम्ही त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. माझ्या कार्यक्रमात असताना जनाक्रोश मोठ्या प्रमाणात दिसेल. काँग्रेस नेत्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन केली आहेत. लोकांमध्ये जनाक्रोश दिसतोय का? आपण कुठे कमी पडला तर पुढे काय करणार? तूफान के पहले की शांती है. आम्हाला कायदा सुव्यवस्थाही बिघडू द्यायचं नाही, कारण की महाराष्ट्र हा एक वेगळ्या वैचारिक व्यवस्थेतला आहे. आणि जे लोकांमधला रोष आहे तो कसब्यात पाहिला. ते आपण अमरावती आणि नागपूरच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाहिला. मताच्या रूपामध्ये जिथं आपला भाजप बालेकिल्ला समजत होते त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेस विजयी होणं हा जनतेच्या मनातला उद्रेक आहे. मताच्या रूपाने तो उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे. कायदा सुव्यवस्थेला सांभाळून आम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण विरोध हा वैचारिक कायम राहील आणि ते आम्ही लढत राहू. आणि लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवणं जसं चौथा स्तंभाचं काम आहे तसं आमचंही काम आहे. आणि जनतेपर्यंत आम्ही प्रत्येक आमचा कार्यकर्ता सर्वसामान्यापर्यंत पोहोचेल. आणि जनतेला सोबत घेऊन ही हुकुमशाही प्रवृत्ती जी या देशामध्ये निर्माण झालेली आहे भाजपच्या रूपानं, त्या प्रवृत्तीला संपुष्टात आणणं हेच आमचं एक काम आहे आणि आम्ही ते यशस्वी होऊ. करतोले ना माझ्या
व त्याच्यामध्ये असताना त्या टायमाचे तिथे मारामारी झाली, ते खुनाच्या आरोपामध्ये त्याला त्याचाही नाव होतं, रवी पाटील, कपिल पाटलांचं. माझ्या कार्यक्रमामध्ये होतं त्यावेळी. नरेंद्र मोदी की जो सरकार इस देश में गए 9-10 साल से है, इस सरकार ने अपने मित्रों को देश की जनता का पैसा लूट के ले जाने की व्यवस्था बनाई, जिसमें नीरव मोदी, ललित मोदी, ऐसे लोगों को जो आज अपने देश की जनता का पैसा लेकर भागकर वो विदेश में बैठे हैं, भगोड़े हैं, चोर है, डाकू है, उनको चोर क्यों बोला? उस आधार पर चोर को चोर ही बोलना पड़ेगा। उसी आधार पर एक दूसरे मोदी ने, जो बीजेपी के मंत्री रह चुके गुजरात में, उस मंत्री ने राहुल गांधी के ऊपर मोदी जात को आपने कहा और उसके आधार पर एक केस सूरत में डाली और उस वहाँ के जिला न्यायालय ने हमारे नेता राहुल गांधी जी के ऊपर 2 साल की वहाँ पे उनको कैद सुनाई और उसी आधार पर दूसरे दिन लोकसभा में नरेंद्र मोदी की सरकार ने राहुल गांधी जी का लोकसभा का सदस्यत्व भी रद्द किया गया। इसका मतलब है कि हुकुमशाही प्रवृत्ति को जिस तरह से बढ़ावा इस देश में बीजेपी के रूप से नरेंद्र मोदी की सरकार के माध्यम से मिल रहा है, उसका विरोध हम करेंगे। चोर है तो चोर बोलेंगे। आपको याद होगा कि यही बीजेपी वाले, जिस पंडित जवाहरलाल नेहरू ने इस देश को जब अंग्रेज लूट के चले गए थे, आज़ादी के बाद पंडित जवाहरलाल नेहरू देश के प्रधानमंत्री बने, उन्हें देश को खड़ा करने का काम उन्होंने किया, देश को मुख्य धारा में लाने का काम किया। उसके बाद में इंदिरा जी ने किया, राजीव जी ने किया, नरसिंह राव जी ने किया और डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने किया। तो तब ये राजीव गांधी को भी चोर बोलते थे। बोफोर्स तोप के मैटर में आपने देखा होगा कि बोफोर्स को इतना इन लोगों ने फेमस किया कि राजीव गांधी को एक चोर आदमी करके इस तरह से बीजेपी ने उनको बदनाम करने का काम उस समय में किया था। डायरेक्ट राजीव गांधी को बोलते थे, वो प्रधानमंत्री थे। आखिरी बोफोर्स तोप जो थी कारगिल की युद्ध में, वो कारगिल ठहरी, उससे हमारे देश की रक्षा हुई। हमारा देश पाकिस्तान के बुरी नज़र से बचाने में सबसे बड़ा योगदान जो रहा वो बोफोर्स तोप का रहा। जिस राजीव गांधी ने इस देश में कंप्यूटर हो, मोबाइल हो, 21वीं शताब्दी की तरफ देश ले जाने का काम किया, उनको इन लोगों ने आखिरी तक बदनाम करते रहे। तो उस समय में कोई कोर्ट ने ऐसे इस तरह से बीजेपी के लोगों को कार्रवाई नहीं की। हमने तो मोदी को कहा, ललित मोदी को कहा, नीरव मोदी को किया। वो तो एक्चुअली देश लूट के भागे और वो झूठा केस डालकर राहुल गांधी को निलंबित करने का काम जो बीजेपी ने किया है, नरेंद्र मोदी की सरकार ने किया है, उसका कारण जो है कि अडानी ने जिस तरह से झूठी सेल कंपनियां बनाकर विदेश में इस देश की LIC हो, जिसमें जनता का मेहनत का पैसा रखा जाता है, SBI हो, जिसमें जनता का मेहनत का पैसा रखा जाता है, कर्मचारी के प्रोविडेंट फंड हो, वो भी पूरा का पूरा पैसा अदानी को देने का काम किया गया। नरेंद्र मोदी जी जब भी विदेश जाते थे उनके साथ अदानी रहते थे और उनको भी विदेश के भी बहुत सारे कॉन्ट्रैक्ट मिला के देने का काम नरेंद्र मोदी ने किया। ये तो सत्य है। राहुल गांधी जी ने यही सवाल उनको किया कि अदानी और मोदी के संबंध क्या है, यही सवाल किया। चोर तो बोला नहीं था। चोर के दाढ़ी में तिनका, ऐसी कहावत महाराष्ट्र में है अपने, लेकिन देश में है कि मुझे पता नहीं। लेकिन जब अदानी के ऊपर आरोप हो रहे थे तो मोदी जी को तकलीफ होने का कारण क्या? और उसी गुस्से में ये पाप लोकशाही का गला घोटने का काम नरेंद्र मोदी जी ने अपने प्रधानमंत्री पद का दुरुपयोग कर
राहुल जी का सदस्यत्व रद्द करने का पाप किया। और इसलिए पूरे देश में कांग्रेस ने आंदोलन शुरू किया है, लोगों का बड़ा प्रतिसाद उसमें आ रहा है। आज पूरे महाराष्ट्र में, आज हर जिले में पत्रकार परिषद चल रही है और इनकी करतूतों का भांडाफोड़ करने का, बीजेपी का करतूतों का भांडाफोड़ करने का काम हम लोगों ने शुरू किया है। चौथा स्तंभ की जो जवाबदारी है वो तो कर ही रहे हैं, लेकिन हम अब लोगों तक पहुंचेंगे और लोगों तक ये बातें पहुंचाएंगे और लोगों को असलियत बताएंगे कि बीजेपी इस देश की लोकतंत्र को मानती नहीं है, देश की संविधान को मानती नहीं है। और आज अपन देखते हैं कि राज्य में भी वही स्थिति बनी हुई है। 2 दिन पहले जो माननीय सुप्रीम कोर्ट के जो निकाला है उसमें राज्य की सरकार को नपुंसक बोला गया है, क्योंकि महाराष्ट्र में हिंदू आक्रोश आंदोलन किए जा रहे हैं। वो खुद बोलते हैं कि हमारी हिंदू की सरकार है, देश में हिंदू की सरकार है, फिर हिंदुओं पे अन्याय क्यों हो रहा है? हिंदुओं को आक्रोश करने की जरूरत क्या है? जब हिंदुओं की सरकार है, हिंदू की सुरक्षा हिंदू की सरकार में नहीं है। लेकिन ये अपनी जो पाप है छुपाने के लिए, क्योंकि महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी की सरकार धोखे से गिराई गई और गिराने के बाद गए 10 महीने में महाराष्ट्र के किसान की आत्महत्या बढ़ी। आउटसोर्सिंग के माध्यम से शासकीय नौकरियों में नौकर भर्ती की जाएंगी, उसमें रिजर्वेशन पूरा खत्म किया जाएगा। कॉन्ट्रैक्टर के हाथ में कर्मचारी रहेंगे। प्रशासकीय व्यवस्था पूरी खत्म करने का काम उन्होंने शुरू किया है। युवाओं में गुस्सा है, कर्मचारियों में गुस्सा है। वो पूरे रास्ते पे आपने देखा होगा कि बड़े पैमाने में इनके आंदोलन चालू हो गए। और ऐसे समय में पूरी राज्य की और केंद्र की सरकार का जो फेलियर है वो छुपाने के लिए इस तरह का पाप बीजेपी कर रही है। जैसे आपने देखा होगा छत्रपति संभाजी नगर में जो 2 धर्मों के बीच में जो लड़ाई हुई, पुलिसों की गाड़ी जलाई गई, लाठीचार्ज हो गया, गोलीबारी हो गई। वहाँ पे आज ही रिपोर्ट आई कि 2 लोगों का वहाँ पे 2 लोग उनका डेथ हो गया। वहाँ तनाव बना हुआ है। ये बातें हमारे अपोजिशन लीडर जो विधान परिषद के अंबादास दानवे और हमारे कांग्रेस के नेताओं ने, वहाँ के पुलिस कमिश्नर गुप्ता है, उनको बताया। लेकिन उन्हें ये तनाव के पहले अगर वहाँ पर व्यवस्था बनाई रहती तो ये घटना वहाँ पे नहीं होती। सरकार का पुलिस के ऊपर दबाव है क्या? वो चाहती क्या कि इस तरह के धार्मिक तनाव बने रहें और उसमें हमारी पॉलिटिकल रोटियां सेकती रहे? ये सरकार की भूमिका है क्या? ये स्पष्ट सरकार ने करना चाहिए। मैं आज थाना में हूँ। थाना में हमारे जिला अध्यक्ष विक्रांत चौहान, हमारे थाना ग्रामीण के अध्यक्ष दयानंद चोरगे, इनको जान से मारने की धमकी आई। पुलिस कमिश्नर को, एसपी को बताया गया, लेकिन पुलिस उस पर ध्यान नहीं दे रही है। यहाँ के जो हमारे विधायक है जितेंद्र आव्हाड, उनका बॉडीगार्ड, उनकी संशयास्पद मृत्यु हुई। जो बातें हमारे को यहाँ पे सुनने मिली तो पुलिस का एक अलग दबाव उसके ऊपर था। अब पुलिस की जांच चल रही है, मैं उस पर अभी बात नहीं करूँगा, लेकिन जो हमें मालूमात है उस आधार पर ये एक भयानक घटना यहाँ पर होने जा रही है कि अपोजिशन के लोगों को इस तरह के फंसाना और उनका आवाज़ बंद करने का पाप महाराष्ट्र की भी सरकार कर रही है। और इसलिए माननीय राज्यपाल महोदय को हम मिलेंगे और राज्यपाल महोदय को महाराष्ट्र में जो चल रहा है इसकी पूरी माहिती अवगत कराएंगे। और महाराष्ट्र की सरकार, क्योंकि माननीय सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया है, राज्य की सरकार को नपुंसक बोला है, कई स्ट्रक्चर उसमें पास किए हैं, तो उसमें राज्य की सरकार अब सत्ता करने के लायक रही नहीं है। ये सरकार बर्खास्त की जाए, ये मांग हम कांग्रेस की तरफ से करेंगे और पूरी बातों से राज्यपाल महोदय से हम अवगत कराएंगे। मेरे को पूरी मालूमात इसकी जो है, छत्रपति संभाजी नगर में जो हुई घटना,
यहाँ पर ठाणा में जो हुई घटना, उसमें हमारे गिरीश कोड़ी नाम के कार्यकर्ता है, उनके ऊपर भी जानलेवा हमला हुआ। तो ये सब जब घटनाएं होती है तो इस घटना के बारे में हम सरकार राज्यपाल महोदय को अवगत कराएंगे, क्योंकि ये महाराष्ट्र शाहू फुले अम्बेडकर विचारधारा का है। महाराष्ट्र में ऐसे धर्मांध व्यवस्था को कोई महत्व नहीं है, और जिस तरह से ये धर्मांध व्यवस्था पूरी राज्य की कानून व्यवस्था को तहस नहस कर रही है, इस बात से हम सरकार राज्यपाल महोदय को अवगत कराएंगे। क्या मोबिया की बैठक होगी इसके बारे में? मैं ठाणा में आज ही आया हूँ और मैं आज ही उनसे सब लोगों से बात करता हूँ और इस बारे में चर्चा करते हैं। सर, जिस तरीके से गिरीश कोहली को मारा गया उसके बाद कांग्रेस की तरफ से 24 घंटे का अल्टीमेटम दिया गया था, लेकिन अब तो उस पर कोई भी कार्रवाई नहीं हुई। अब होगी, मैं खुद पुलिस कमिश्नर से बात करता हूँ और कार्रवाई करने की हम मांग करेंगे, नहीं तो कांग्रेस इसमें आंदोलन करेंगे। सर, गेल्या अनेक वर्षांपासून राहुलजी गांधी साहेबांची प्रतिमा भाजपातर्फे वेगळ्या पद्धतीने समोर आलेली आहे। जेव्हा राहुल गांधी उभारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ट्रॅप रचलेले आहे। काँग्रेस कशा प्रकारे या सगळ्यांना पुढे टॅकल करणार? कारण येऊन घातलेला काळ हा सगळ्या इलेक्शनचा आहे, तर काँग्रेस टॅकल कसं करणार या भाजपाने रचलेल्या ट्रॅप? हिंदी में एक कहावत है, गिधड़ की मौत आती तो शहर की तरफ भागता है, और बुडत्याचे पाय डोळ्याकडे मराठीमध्ये आहे। जे पाप राहुल गांधीची प्रतिमा मलिन करण्यासाठी जे डोकं दिल्लीमध्ये बसलेलं सरकार चालवत आहे, ते त्यांच्या हातून मोठी चूक झालेली आहे। ते गांधीच्या वाटे गेलेले आहेत, आणि जो गांधीच्या वाटे गेला त्याचा पतन सुरू झालेला आहे। त्यामुळे राहुल गांधीची प्रतिमा जनमानसामध्ये अजून उजळून निघालेली आहे, आणि त्याचे परिणाम आपल्याला आता कर्नाटकचं ओपिनियन पोल जे येत आहे, बहुमतानं सरकार त्या ठिकाणी काँग्रेसचं येत आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय, भाजपमधून मोठ्या प्रमाणात लोक कर्नाटकमध्ये काँग्रेसमध्ये यायला निघालेले आहेत, कारण की तिथलं जहाज आता डुबायला लागलेलं आहे। देशभरातलं आता भाजपचं जहाज डुबायला निघालेलं आहे, त्याचं उत्तर जनता त्यांना देणार। हो गया ना, सभा आहे महाविकास आघाडी, ते सांगितलं मगाशी, छत्रपती संभाजीनगर आहे, तर परिस्थिती पाहता सभा होणे सांगितलं ना, मी सांगितलं त्याचं की आता मी आलेलो आहो आणि मी आता मुंबईला गेल्या सगळ्या नेत्यांशी बोलतो आहे। त्याच्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे आता बोलून आम्ही त्याच्यावरचा निर्णय करू।